तर मराठा आरक्षण जीआरवरून पडसाद उमटण्याची आता शक्यता वर्तवली जाते, कारण मंत्री छगन भुजबळ कॅबिनेटला अनुपस्थित आहेत. कॅबिनेट बैठकीला त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते. उपसमितीच्या निर्णयावर ओबीसी नेते नाराज असताना छगन भुजबळ यांनी देखील काही वेळापूर्वीच नाराजी व्यक्त केलेली होती आणि आता ते कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित आहेत. आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यासोबत आहेत. कृष्णात, काही वेळापूर्वीच पत्रकारांसमोर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली होती, निर्णयावर नाराजी व्यक्त केलेली होती, आता ते बैठकीला अनुपस्थित आहेत. ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नये या भूमिकेमध्ये ते होते, परंतु आता ओबीसीतला मराठ्यांचा टक्का, खास करून कुणबीचा टक्का हा वाढू शकतो आणि त्यामुळेच छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे. मगाशी देखील त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी बोलून दाखवलं होतं आणि त्याचबरोबर कालची प्रतिक्रिया त्यांची होती की आम्ही या संदर्भात अभ्यास नेमका करू आणि त्या संदर्भात पुढची भूमिका मांडू. तर परंतु आजच्या कॅबिनेटच्या बैठकीला देखील ते अनुपस्थित झालेले आहेत. मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये ते आपली भूमिका मांडू शकले असते, परंतु ते बैठकीला अनुपस्थित राहिलेले आहेत. ते नाराजीमुळेच अनुपस्थित राहिल्याची चर्चा सध्या आहे, कारण ओबीसीच्या संदर्भातली जी बैठक त्यांनी पदाधिकाऱ्यांची बोलवली होती ओबीसी संघाच्या संदर्भात, त्यानंतर कशा प्रकारे आपण पुढची दिशा घ्यायची आणि या मराठा आंदोलनाला कशा प्रकारे क्रॉस करायचं या संदर्भात चर्चा देखील झाली होती. परंतु कालच्या जीआरमुळे ते स्पष्टपणे नाराज असल्याची चर्चा आहे, कारण संपूर्ण हैदराबाद गॅजेटियर जर अंमलबजावणी केली गेली तर अनेक मराठा हे कुणबी होतील आणि त्यांचा ओबीसीतला वाटा हा वाढू शकतो आणि त्याचमुळे त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. कृष्णा, छगन भुजबळ या निर्णयाला आव्हान देणार आहेत असं देखील कळतंय. काही वेळापूर्वीच आपण भाजप नेत्यांशी संवाद साधलेला होता, तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की छगन भुजबळांची समजूत काढली जाईल, ओबीसींवर कुठलाही अन्याय होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते आहेत मंत्रिमंडळातले, त्यामुळे त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न नक्कीच होईल, परंतु त्यामुळे संपूर्ण ओबीसी समाजाची समजूत काढली जाणार का हे देखील महत्वाचं आहे, कारण ओबीसी समाजामध्ये या जीआरचा कितपत फरक पडणार आहे ते देखील महत्वाचं आहे. कारण ओबीसी महासंघ असू दे किंवा ओबीसी संघटना या जीआरच्या विरोधात कदाचित जातील अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं हा जीआर कितपत टिकतो, राज्य सरकार त्यासाठी कितपत प्रयत्न करतात हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे. कृष्णात, काही वेळापूर्वीच प्री कॅबिनेट जी पार पडली त्याला छगन भुजबळ उपस्थित होते, त्यावेळेस त्यांनी काही त्या ठिकाणी आपली नाराजी व्यक्त केली आहे, या संदर्भात काही माहिती आली आहे का? सध्या तरी या संदर्भात जास्त माहिती नसली तरी मंत्रिमंडळाच्या पूर्व कॅबिनेट बैठकीमध्ये जे पक्षाची बैठक त्यांची नेहमीची असते त्या बैठकीमध्ये त्यांनी काही प्रमाणात नाराजी व्यक्त केल्याची माहिती सध्या समोर येते, परंतु त्याला दुजोरा मिळत नाही. आणि कालच्या संपूर्ण घटनाक्रमामध्ये देखील उपमुख्यमंत्री अजित पवार हे कुठेच दिसून आलेले नव्हते. त्यामुळं या मराठा आरक्षणाच्या जीआरमध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीच बाजू महत्वाच्या प्रामुख्याने समोर येत होती, परंतु माणिकराव कोकाटे हे काल त्या ठिकाणी गेले होते. ते अजित पवार गटाचेच मंत्री आहेत आणि ते या उपोषण स्थळी सोडायला गेले होते. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची मराठा जी नेते आहेत, मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांची बाजू ही मराठा आरक्षणाच्या बाजूनच आहे, परंतु जे ओबीसी जे नेते आहेत छगन भुजबळ यांच्यासारखे किंवा धनंजय मुंडे यांच्यासारखे ते मात्र नाराज असलेले पाहायला मिळतात. कृष्णात, मी काही वेळासाठी तुम्हाला थांबवेन, आपण पुन्हा एकदा ऐकूया छगन भुजबळांनी नेमकी काय नाराजी व्यक्त केलेली होती, काय प्रतिक्रिया दिलेली होती. आता काल जो काही जीआर काढलेला आहे त्याच्याबद्दल जे काही नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांच्या मनामध्ये फार मोठा काही शंका आहे. तर आम्ही आता विचार करतोय कोण हरलं का, कोण जिंकलं का. आपल्या वतीने काय जाणार आहे आम्ही आता याच्यामध्ये जे आहेत वकिलांचा सल्ला घेतो की याचा काय अर्थ आहे. कारण कुठल्याही जातीला उचलून दुसऱ्या जातीत टाकण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही. जात बदलता येत नाही. न्यायालयात जाणार होय, कायदेशीर होय.
तर कोणत्याही जातीला इतर कोणत्याही जातीमध्ये असं अचानक टाकण्याचा अधिकार सरकारला नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केलेली होती. आपण वकिलांचा सल्ला घेतोय, त्यानंतर आपण आव्हान देण्यासाठी, या निर्णयाला आव्हान देण्यासाठी देखील तयार आहोत असं देखील भुजबळांनी म्हटलेलं होतं. सुरुवातीला त्यांनी पक्षाच्या प्री कॅबिनेट बैठकीला उपस्थिती लावली, मात्र जी आता कॅबिनेटची बैठक होणार आहे त्याला मात्र त्यांनी अनुपस्थिती दर्शवलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे त्यांची ही नाराजी दूर करण्यासाठी नेमके काय प्रयत्न केले जातात हे पाहावं लागणार आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अशी ठाम भूमिका वेळोवेळीच छगन भुजबळ यांनी व्यक्त केलेली होती. आपण पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडे जाऊयात. कृष्णात, ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांनी आपली भूमिका मांडलेली आहे, मात्र बघायला गेलं तर ओबीसी नेत्यांमध्येच आता दोन मतप्रवाह दिसायला लागलेले आहेत. कोणी म्हणतंय की या जीआरमुळे ओबीसींना कोणताच फटका बसणार नाहीये, तर काही जण आहेत ते या जीआरला विरोध करताना दिसत आहेत. या संदर्भात जीआरचा जर पूर्ण अभ्यास केला गेला तर काही वेगवेगळे मतप्रवाह जरूर यामधून दिसत आहेत. अगदी काही मराठा आरक्षणाचे अभ्यासक यांचं देखील मत आहे की या जीआरचा मराठ्यांना काही उपयोग होणार नाही, तर काही ओबीसीतले काही अभ्यासक म्हणतायत की याचा मोठा फटका हा ओबीसी समाजाला बसू शकतो. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह असले तरी प्रामुख्यानं काही ओबीसी समाजातले नेते, छगन भुजबळ किंवा इतर नेते आहेत, ते मात्र नाराज असल्याचं दिसून येतंय आणि त्यांनी उघडपणे या संदर्भातली भूमिका मांडताना पाहायला मिळत आहेत की या जीआरची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होते यावर सर्वात जास्त पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे मराठा आरक्षणाचं. कारण हैदराबाद गॅजेट पूर्णपणे राबवण्याच्या संदर्भातला हा जीआर आहे. याची अंमलबजावणी कशा प्रकारे सरकार करतं यावर बरंचसं अवलंबून असणार आहे. त्यामुळं काही प्रमाणात साशंकता आणि संभ्रम जो आहे तो दोन्ही समाजामध्ये असलेला पाहायला मिळतोय. त्यामुळं यातून नेमकं पुढच्या काळामध्ये काय होणार आहे त्याचा परिणाम खरंच ओबीसीच्या टक्केवारीवर होणार आहे आणि मराठा कुणबी हे यांना खरंच आरक्षण या संदर्भातलं मिळणार आहे का, हे येत्या काळामध्ये जेव्हा त्याचे इम्प्लिमेंटेशन प्रत्यक्ष सुरुवात होईल त्यातल्या अडचणी काही समोर येतील ते त्यानंतर खऱ्या अर्थानं समजू शकेल. परंतु आतापासूनच त्या संदर्भातली ओबीसी नेत्यांची नाराजी मात्र सुरू झालेली आहे. नक्कीच कृष्णा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.